पक्ष बांधणीसाठी राज्यभर दौरा करणार आहेत। राजापूरचे माजी आमदार राजन साळवी ही शिवसेनेत गेल्याने ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच 30 मार्चला नागपुरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणतीही मस्ती खपवून घेणार नाही असा इशारा नितेश राणेंनी दिलाय। तसंच अवैध धंदे बंद केले नाहीत तर फरफटत नेईन असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे। बाजार समितीत शेतकरी मालावर प्रक्रिया निर्माण करणारे उद्योग उभारण्याचं आवाहन माजी मंत्री अनिल पाटील यांनी ग्रामस्थांना केलं। बाजार समिती आधुनिकतेकडे गेली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी केली। यावेळी आजी आणि माजी संचालकांची तुलना करताना त्यांनी टीकाही केली। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राजू शेट्टी यांनी सरकारवर हल्लाबोल केला। नेता, तस्कर आणि गुंडा अफसर हेच खरं तर सामान्य माणसाचे शत्रू आहेत। यातून राजकारणी गुंडांना संरक्षण देत आहेत आणि त्यांच्या भानगडींवर पांघरूण घालून अमाप पैसा कमवून संपत्ती आणि सत्ता गोळा करण्याचं काम सुरू आहे असा आरोप राजू शेट्टींनी केला। सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असलेले राजू शिंदे हे पुन्हा भाजपात परतणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। मात्र शिंदे यांच्या प्रवेशाला पक्षांतर्गत प्रचंड विरोध आहे। त्यातून पक्षात 2 गट पडले आहेत। शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना 50% सवलतीच्या दरात छावा सिनेमा दाखवला जावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रोजगार हमीच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांना किमान 400 रुपये मजुरी द्यावी असा नवा प्रस्ताव मांडला जाणार आहे अशी माहिती रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी आज पंढरपुरामध्ये दिली। राहुल गांधींच्या मेंदूला बोळव्याध झाली आहे का असं म्हणत डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी राहुल गांधींवर बोचरी टीका केली। जवाहरलाल नेहरूंपासून चालत आलेला शिवद्वेष राहुल गांधींनी दाखवला। महाराष्ट्राची जनता काँग्रेस पक्षालाच श्रद्धांजली वाहील असं वाघमारे म्हणाल्या। राहुल गांधींनी तमाम हिंदुस्थानची माफी मागावी। राहुल गांधींना शिवरायांचा इतिहास माहिती नाही, त्यांना लाज वाटायला पाहिजे अशा शब्दात आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींना सुनावलं। पंचायत पासून पार्लमेंट पर्यंत आमचं धोरण आहे। येणाऱ्या निवडणुकीत भाजपची सत्ता आणायची असल्यानं सगळ्या माजी नगरसेवकांना भाजपात घेतलंय असं विधान नवी मुंबईचे भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी केलं। नगरसेवकांची घरवापसी आणि संदीप नाईकांच्या प्रवेशावरील प्रश्नावर गणेश नाईकांनी बोलणं टाळलं। प्रश्न विचारताच गणेश नाईक प्रश्नाचं उत्तर न देताच तिथून त्यांनी निघून जाणं पसंत केलेलं आहे। ज्या जनतेनं राज्य चालवायला बसवलंय त्या जनतेपासून कसली भीती, त्यांच्यापासून संरक्षण कशाला असा सवाल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलाय। मला सुरक्षा नको हे मी आधीपासूनच सांगितलं होतं असं कोकाटे म्हणाले। एक महत्त्वाची बातमी बघूयात। भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची आज दिल्लीमध्ये बैठक होतीये। दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम आटोपल्यावर ही बैठक भाजपच्या मुख्यालयात होणार आहे। संध्याकाळी 4 वाजता ही बैठक होईल अशी सूत्रांकडून माहिती मिळते आहे। या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। स्कूल बसची 18% भाडेवाढ मागे घेतली जाण्याची शक्यता मावळली आहे। अवैध खासगी वाहतूक रोखण्यास महायुती सरकार सपशेल अपयशी ठरलं, त्यामुळे बस मालक संघटना आक्रमक झाली आहे। सरकारनं अवैध खासगी वाहतुकीला मोकळं रान दिल्यानं आम्ही भाडेवाढ मागे घेणार नाही असा पवित्रा स्कूल बस ओनर्स असोसिएशननं घेतला आहे। छत्रपती संभाजीनगरात पोलिसांनी गांजा तस्करी करणाऱ्याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडून 21 किलोंचा गांजा जप्त करण्यात आला। लासूर स्टेशन जवळ एक जण गांजाची विक्री करण्याकरता येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून एकाला ताब्यात घेतलं।
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील आंतरवाली खांडी इथं एका घरात फ्रीजचा स्फोट झाला आणि घराला आग लागली। या आगीत घरातील सामान जळून खाक झालं। अंदाजे 4 लाखांच्या मुद्देमालाचं नुकसान झालं असून भरपाईची मागणी पीडित कुटुंबियानं केली आहे। जळगावच्या अंबळनेर शहरातील धुळे रोड आणि पिंपळे रोड या भागात 11 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नाहीये आणि नागरिकांचे हाल होत आहेत। त्यामुळे तात्काळ पाईपलाईनचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। ठाण्यात लोकसंख्येच्या मानानं पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचा दावा पालिकेनं केलाय। मात्र काही भागांना टँकरवर अवलंबून राहावं लागतंय। त्यामुळे पालिकेनं आता 300 दशलक्ष वाढीव पाणी मिळवण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत। 10वी आणि 12वीच्या परीक्षेला विद्यार्थी वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी डोंबिवली शहर वाहतूक शाखेच्या वतीनं शाळा महाविद्यालयांच्या हद्दीत रायडर्स म्हणजेच वाहतूक शाखेचे हवालदार तैनात करण्यात आलेले आहेत। बोर्डाच्या परीक्षांच्या कालावधीमध्ये हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे। ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह टनेल असलेल्या भुयारी मार्ग प्रकल्पाच्या निधीचा प्रश्न सुटलाय। MMRDA प्रकल्पासाठी 7,326 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। सिडकोतर्फे 26,000 घरांची ऑनलाईन सोडत काढण्यात आली आहे। त्यात 21,399 जणांना त्यांच्या पसंतीचं घर मिळालंय। सिडकोच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी लॉटरी आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वेजवळ असलेल्या सगळ्या नाल्यांमधील गाळ काढण्याचं काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण क्षमतेनं करण्यात येणार आहे। त्यामुळे पावसाळ्यातही लोकल सुरळीत धावणार आहे। यासाठी पावसाळ्याआधी पालिका आणि रेल्वे अधिकारी रेल्वे स्थानकांवर संयुक्त दौरे काढणार आहेत। वारसांना मुंबईतच हक्काची घरं मिळावीत यासाठी गिरणी कामगार संघटनेकडून 6 मार्चला मोर्चा काढण्यात येणार आहे। आझाद मैदान ते विधान भवन असा मोर्चा काढण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकात उभारण्यात येणारा पोलादी फलाट मार्चमध्ये प्रवासी वापराकरता खुला केला जाणार आहे। या नव्या प्लॅटफॉर्ममुळे प्रवाशांना विरारच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये दोन्ही बाजूंनी प्रवेश करता येणार आहे। रुग्णालयात गरीब रुग्णांना मदत करणाऱ्या आरोग्य मित्रांनी वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केलाय। मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा इशारा दिल्यानं रुग्णांचे हाल होणार आहेत। मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात गेल्या वर्षी झालेल्या मुसळधार आणि अतिमुसळधार पावसामुळे नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोकण या भागातील धरणांमध्ये फेब्रुवारीत 60% अधिक जलसाठा आहे। यामुळे उन्हाळ्यात मराठवाड्यासह सगळ्याच भागात पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे। महत्त्वाची बातमी बघूया। शरद पवार आणि संजय राऊत आज एकाच मंचावर येणार आहेत। साहित्य संमेलनाच्या निमित्तानं एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पुरस्कारावरून संजय राऊत यांनी थेट पवारांना लक्ष्य केलं होतं, त्यांना सल्ला दिला होता। साहित्य संमेलन आयोजकांवरही टीकेचे बाण सोडण्यात आले होते। यानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि संजय राऊत एकाच मंचावर येणार आहेत। दिल्लीत संसद भवन ते सेंट्रल विस्टा या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं ही नेते मंडळी एकत्र असणार आहेत। नवीन महाराष्ट्र सदनात हा कार्यक्रम पार पडेल। त्यामुळे आज हे दोन्ही नेते मंडळी काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। पुढची बातमी आपण बघतोय। वेगवान स्वरूपातली बातमी साताऱ्यातून बातमी आहे। साताऱ्यामध्ये मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली। यावेळी साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर उभारणार अशी घोषणा शिवेंद्रराजे भोसले यांनी केली। बीडमधील अंबेजोगाई दिवाणी न्यायालयाकडून परळी औष्णिक विद्युत केंद्राचं बँक खातं जप्त करण्याचे आदेश देण्यात आले। न्यायालयानं 2022 मध्ये शेतकऱ्यांना वाढीव मावेजा मंजूर केला होता। मात्र परळी औष्णिक विद्युत केंद्रानं तो शेतकऱ्यांना दिला नाही। यानंतर शेतकऱ्यांनी न्यायालयामध्ये वसुली अर्ज दाखल केला होता। यानंतर कोर्टानं हे आदेश दिले। कराड तालुक्यातील एका शेतात ऊसतोड सुरू असताना बिबट्याचे 4 बछडे आढळून आले होते। ही माहिती मिळताच वन विभागानं हरवलेल्या बछड्यांना सुखरूप त्यांच्या आईजवळ सोडलं। मुंबई राज्यात अनेक ठिकाणी वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यात मनुष्य आणि पाळीव प्राण्यांची हानी होत असल्यानं
राज्य सरकार आता कृत्रिम प्रज्ञा प्रणालीचा वापर करणार आहे। या कृत्रिम प्रज्ञा प्रणालीच्या वापरामुळे लोकांचे जीव वाचणार आहेत। राज्यात सोलापूर सर्वाधिक उष्ण असल्याची नोंद करण्यात आली आहे। तापमानात वाढ झाल्याने कमाल तापमान 38 अंशांवर गेलंय, तर पहाटेच्या दरम्यान काही काळ गारठा आणि सकाळी 11 नंतर उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्याने नागरिक कमालीचे हैराण झालेले आहेत। राज्यात तापमानामध्ये वाढ झाली आहे। मराठवाडा आणि विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात उन्हाच्या झळा वाढलेल्या आहेत। पुण्यामध्ये 35.8 अंश सेल्सिअसवर तापमानाची नोंद झालेली आहे। येत्या काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने राज्यभरातील खासगी गोदाम भाडेपट्ट्याने घेऊन 3 लाख टन तूर साठवणुकीची तजवीज केली आहे। तूर ठेवायला गोदाम नसल्यामुळे खरेदीला विलंबाने सुरुवात झाली, परंतु तूर साठवणुकीची तजवीज केल्याने खरेदीतील मोठा अडथळा दूर झालाय। नाशिकमधील देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कांदा पिकांचं अतोनात नुकसान झालं होतं। यातील काही शेतकऱ्यांना 40,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात आली। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी काही अंशी दिलासा मिळालाय असं म्हटलंय। राज्यात काही शिक्षण संस्थांच्या शाळा महाविद्यालयांना अल्पसंख्याक म्हणून मान्यता देताना झालेल्या अनियमिततांची चौकशी आता होणार आहे। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्य सचिवांना आदेश दिले आहेत। राज्यातील 4 कृषी विद्यापीठांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची सामायिक प्रवेश परीक्षा 23 ते 25 मे या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे। या परीक्षेसाठी 10 मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत। परीक्षेचा निकाल 10 जूनला जाहीर करण्यात येणार आहे। शिक्षण क्षेत्रात होत असलेले बदल लक्षात घेऊन केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट विश्वकर्मा विद्यापीठ यांच्यातर्फे गुणवत्तापूर्वक शिक्षक घडवण्याकरता सेवापूर्व प्रशिक्षण अभ्यासक्रम विकसित करण्यात आलेला आहे। अशा प्रकारचा हा पहिलाच अभ्यासक्रम असून ऑनलाईन आणि प्रत्यक्ष अशा मिश्र पद्धतीने बाजूने घेतला होता। शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आम्ही काम करतो। हे सर्वसामान्यांचं शेतकऱ्यांचं सरकार आहे, त्यामुळे FRP एक रकमी द्यावा अशा प्रकारचा निर्णय त्यावेळेस आम्ही घेतला होता, टीमने मिळून घेतला होता। त्यामुळे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार। गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत असलेला मात्र प्रत्यक्षात न साकारलेला मुंबई आय हा प्रकल्प आता मुंबई पालिकेच्या माध्यमातून केला जाणार आहे। मात्र या प्रकल्पाला अनेक रहिवासी संघटनांनी विरोध केला आहे। लाकूड आणि कोळसा वापरून त्यावर चालणाऱ्या बेकऱ्या स्वच्छ इंधनावर रूपांतरित करणं अतिशय अवघड आहे। त्याकरता कठोर कारवाई केल्यास बेकरी उद्योग संकटात येईल अशी भीती बेकरी व्यावसायिकांच्या संघटनेने व्यक्त केली आहे। बदल करण्यासाठी महिनाभर बेकरी बंद ठेवावी लागणार असल्याचं गाऱ्हाणही व्यावसायिकांनी मांडलं। केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेकडून दुसऱ्या टप्प्यात तब्बल 4,000हून अधिक सदनिका बांधण्याचं उद्दिष्ट महापालिकेने ठेवलं आहे। या घरांसाठी आतापर्यंत सुमारे 3,500हून अधिक अर्ज महापालिकेकडे दाखल झाले आहेत। पुण्यात आतापर्यंत आढळलेल्या 211 GBSच्या रुग्णांपैकी 144 रुग्णांवर यशस्वी उपचार झाले असून सध्या 56 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 11 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे। स्वरानं छावा चित्रपटाविषयी पोस्ट केली। 500 वर्षांपूर्वी हिंदूंवर झालेल्या काल्पनिक अत्याचारांवर संताप व्यक्त होतोय असं स्वरा भास्करनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या लेखी परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात होते आहे। या परीक्षेसाठी राज्यातील सरकारी अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या 23,000हून अधिक शाळांनी जय्यत तयारी केली आहे। KDMC हद्दीतील 65 बेकायदा बांधकामांवर न्यायालयाच्या आदेशानुसार
कारवाई होणार आहे. भूमाफियांनी बेकायदा बांधकामं उभारण्यासाठी आरक्षित जागा बळकावल्या असून यामध्ये डीपी रस्ता, रहिवासी विभागासोबतच ग्रीन झोन, माध्यमिक शाळा आणि बेघरांसाठी घरं यासाठी आरक्षित जागाही बळकावण्यात आल्याची बाब समोर आली आहे. बातमी पालघरमधून आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा शहरालगत असलेल्या उमा मॅट्रिक्स या गादी आणि सोफा कारखान्याला मध्यरात्रीच्या दरम्यान भीषण आग लागली. गांधरे या गावामध्ये असलेल्या या कंपनीला आग लागली. आगीत सुदैवानं जीवितहानी झाली नाहीये, पण लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालेलं आहे. शॉर्ट सर्किटनं आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. पालघरमधून सोफा फॅक्टरी आगीसंदर्भातली ही बातमी आपण बघत होतो. चेंबूर इथल्या 3 झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणाऱ्या विकासकांना 84.92 मीटर उंच इमारती बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या तिन्ही झोपू प्रकल्पांच्या इमारतींना परवानगी देणारे ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे आदेश उच्च न्यायालयानं भारतीय विमानतळ प्राधिकरणाला दिले आहेत. वसई विरार शहरातील मेट्रो कामासाठी सर्वेक्षणाचं काम सुरू करण्यात आलंय. हे काम पुढील 1.5 महिन्यापर्यंत चालणार आहे. ही मेट्रो भाईंदर खाडीतून आणली जाणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर इथल्या उड्डाणपुलाचं काम संथ गतीनं सुरू आहे. त्याचा फटका स्थानिक नागरिक आणि प्रवाशांना बसतो आहे. विशेषतः संगमेश्वर एसटी डेपो जवळच्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. MMRDAच्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पाकरता अखेर 7,326 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले. त्यामुळे आता या प्रकल्पाला आर्थिक बळ मिळालं असून प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीनं MMRDAनं एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. समृद्धी महामार्गावर शहापूर इथं भरधाव कारचा भीषण अपघात झाला. कारवरील नियंत्रण सुटलं. कारचा अपघात झाला. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील यावल चोपडा रस्त्यावर उसाचा ट्रॅक्टर नदीत कोसळला. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. क्लीनर जखमी झाला. संगमेश्वर तालुक्यातील सोनवी नदीतील गाळ काढण्याचं काम लघु पाटबंधारे विभाग आणि नाम फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं. त्यामुळे नदीनं मोकळा श्वास घेतला. मात्र काढलेला गाळ नदीकिनारीच ठेवल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याची येत्या काही दिवसात सांगता होणार आहे. त्याआधी उत्तर प्रदेशातील जवळपास 75 तुरुंगांमधील 90,000 कैद्यांना महाकुंभ मेळ्यामध्ये स्नानाची संधी मिळणार आहे. असा विशेष कार्यक्रम उत्तर प्रदेश सरकारकडून राबवण्यात येतोय. प्रयागराजमध्ये किन्नर आखाड्यात शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. महामंडलेश्वर नंदगिरींनी शिवरायांच्या प्रतिमेची पूजा केली. पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्याचा आदेश न्यायालयानं दिल्यानंतर माघी गणपतीत आदेशाची अंमलबजावणी करताना पालिकेला बरीच कसरत करावी लागली. हा अनुभव लक्षात घेता पालिकेनं सार्वजनिक मंडळांना सूचक इशारा देण्यासह विविध सवलतींचा वर्षाव केला आहे. NCHM JEEसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. रत्नागिरीमध्ये संगमेश्वर देवरुख या रस्त्याजवळ मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर उत्खनन आणि भराव टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. याकडे महसूल विभागाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे अशी तक्रार नागरिकांकडून व्यक्त करण्यात येते. या बेकायदेशीर उत्खननामुळे पर्यावरणावर मोठा परिणाम होत असून रस्त्यालगतची भूस्खलनाची शक्यता वाढलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी रुग्णालयातील परिचारिका आज 1 दिवसाचं राज्यव्यापी कामबंद आंदोलन करतायत. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी परिचारिका आक्रमक झाल्या आहेत. विविध प्रलंबित मागण्यांकरता घाटी रुग्णालयातील संपूर्ण परिचारिका कामबंद आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. परिचारिकांच्या या कामबंद आंदोलनामुळे रुग्णालयातील रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाला आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील जामगाव इथं ग्रामदैवत फिरंगेश्वरी मातेच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झाली. यात्रेनिमित्त फिरंगेश्वरी मातेच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. यावेळी विविध जिल्ह्यांमधून मल्लांनी या कुस्ती आखाड्याला हजेरी लावली. यावेळी महिला मल्लांनी या कुस्ती आखाड्यामध्ये कुस्ती पार पाडली.
संगमेश्वर साखरपा मार्गावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर जंगलतोड सुरू आहे. डोंगराच्या डोंगर उजाड करण्याचं काम लाकूड व्यापाऱ्यांकडून बेधडकपणे सुरू आहे. मात्र याकडे वनखात्याचं दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. स्टेशन परिसर आणि प्लॅटफॉर्मवर थुंकणाऱ्या आणि घाण पसरवणाऱ्या प्रवाशांवर पश्चिम रेल्वे प्रशासनानं कारवाई केली आहे. या प्रवाशांकडून 6 लाखांपेक्षा जास्तीचा दंड वसूल करण्यात आलाय. करबुडव्या 9,500 ठाणेकरांचं पाणी कापलं असून 2024 मोटर पंप जप्त केले आहेत. तसंच 540 पंप रूम सील केले आहेत. पाणीपट्टी थकवणाऱ्यांविरोधात यापुढेही कारवाई सुरूच ठेवण्याचा निर्धार ठाणे महापालिकेनं केला आहे. इयत्ता 10वी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांसाठी 1 वर्षाचा तर 12वी उत्तीर्ण सेविकांना 6 महिन्यांचा बालशिक्षण प्रमाणपत्राचा कोर्स करणं बंधनकारक करण्यात आलंय. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून होणार असल्यानं सध्या जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण दिलं जात आहे. पालघरमधील शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणाला आज 1 महिना पूर्ण झालाय. पोलीस चौकीतून पसार झालेला मुख्य आरोपी अजूनही फरार आहे. मुख्य आरोपी अविनाश धोडी आणि त्याच्या एका साथीदाराला अटक करण्यात पालघर पोलिसांना महिन्याभरानंतरही अपयशच आलेलं आहे. पुण्यामध्ये कोम्बिंग ऑपरेशन करून परत येत असताना 4 दारुड्यांनी पोलिसांना बेदम मारहाण केली. पुण्याच्या सेनापती बापट रोडवर ही घटना घडली आहे. या प्रकरणानंतर 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. अंबरनाथ तालुक्यातील चामटोली ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. चालण्यासाठीही धड रस्ते नसल्यानं पावसाळ्याआधी रस्ता बनवा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. एसटीची अवस्था खूप वाईट असल्याची कबुली मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली. एसटीची सेवा सुधारून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना फायदा कसा होईल याचा प्रयत्न करणार असल्याचं सरनाईक म्हणाले. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील बाहेरपुरा परिसरामध्ये पूर्व वैमनस्यातून एका तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान हत्या झालेल्या तरुणाचे नातेवाईक या प्रकरणी आक्रमक झालेत. पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देत आरोपीला फाशी देण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. वसईत मद्यधुंद अवस्थेतील कार चालकानं रस्त्यालगत असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे. अमरावती जिल्ह्याच्या रिद्धपुरामध्ये सुरेंद्र मुनी तळेगावकर यांच्या मठात 17 वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करण्यात आला. अत्यंत धक्कादायक घटना. 2 नराधमांनी मठातील मावशींपर्यंत तिचं लैंगिक शोषण केलं. मावशींमार्फत तिचं लैंगिक शोषण केलं. या प्रकरणी 3 आरोपींवर बलात्कारासह पॉक्सोचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या 3घांनाही अटक झाली आहे. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाट मार्गे खेडमध्ये गांजाची तस्करी केली जात होती. या प्रकरणी खेड पोलिसांनी गांजा विकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करत एका महिलेसह 3घांना अटक केली आहे. आरोपींकडून 31,56,747 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. जळगावच्या यावलमध्ये 58 वर्षाच्या व्यक्तीनं 2 5 वर्षाच्या चिमुकल्यांसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. ऑनलाईन सट्टा आणि बेटिंगचा अवैध धंदा चालवणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा अकोला स्थानिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश केला. या प्रकरणी तब्बल 33 जणांना अटक करत 28 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अकोल्यातील येवता ते कातखेड या शिवारात पोलिसांनी छापा टाकत ही कारवाई केली. नागपुरामध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांसह एका आरोपीला गणेशपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 4 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. बाईक चोरी करून पेट्रोल संपेपर्यंत ती चालवायची आणि सोडून द्यायची अशी कबुली चोरट्यांनी दिली आहे. भिवंडी शहरातील नारपोली परिसरात टँकर आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात 16 वर्षाच्या दुचाकी स्वाराचा मृत्यू झालेला आहे. नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात इंटरनॅशनल मास्टर्स लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, वेस्ट इंडिजच्या ब्रायन लारासह जगातील अनेक दिग्गज माजी क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत.
बारामतीत राहणाऱ्या पण पुण्यात शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीचा जीबीएसमुळे मृत्यू झाला. गेल्या 3 आठवड्यांपासून किरण देशमुख या तरुणीला जीबीएसमुळे प्रचंड त्रास होत होता. अखेर तिची उपचारादरम्यान जीबीएसची झुंज अपयशी ठरली. दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुण्यातून 1200 साहित्यिक विशेष रेल्वे गाडीनं रवाना झाले. मंत्री उदय सामंत यांनी या साहित्य यात्री रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त मजकूर प्रकरणी मंत्री शंभूराज देसाईंनी इशारा दिलाय. हा प्रकार महाराष्ट्रात पुन्हा सहन केला जाणार नाही. वादग्रस्त विधान करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा देसाईंनी दिलाय. शिर्डीत साई भक्तांची गाडी अडवून बंदूक आणि धारधारी शस्त्राचा धाक दाखवत लुटमार करण्यात आली. कोपरगावच्या वेळापूर शिवारात ही घटना घडली. स्थानिक गुन्हे शाखेनं आरोपीला ताब्यात घेत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपी सराईत असून या टोळीनं लुटमार केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.